हाय हॅलो नमस्कार. ओम करिश्मा रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. इथे पाहू शकता आपण आज तिळाची चिक्की बनवणार आहोत. तर इथे पाहू शकता मी एक मोठं बाऊल छान तीळ घेतलेले आहेत आणि आपल्याला हे तीळ छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता मी मीडियम गॅसवरती हे तीळ छान भाजून घेत आहे. छान तीळ भाजल्यानंतर पाहू शकता असं तडतड आवाज येतो आणि हे तीळ छान भाजले जातात. छान सगळीकडून आपल्याला नॉर्मल असे भाजून घ्यायचे आहेत, जास्त लाल करायचे नाही आहेत. पाहू शकता कलर थोडा चेंज झालेला आहे. असे सर्व तीळ आपण भाजून घेतलेले आहोत. आता हे आपण एका पॅनमध्ये काढून ठेवलेलं आहोत. इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी तेवढेच प्रमाणात गूळही घेतलेला आहे. पाहू शकता गूळ तेवढ्या प्रमाणात घेतलेला आहे. तो गूळ आपण गॅस चालू केलेला आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं 1-2 ते 3 चमचे इतकं पाणी घालायचं आहे, जेणेकरून गूळ मेल्ट व्हायला मदत मिळेल. पाहू शकता सर्व गूळ हा वितळायला चालू झालेला आहे. सर्व गूळ असं वितळून घ्यायचं आहे. हे सर्व गुळाचे जे गाठी आहेत ते सर्व आपण फोडून घेणार आहोत व व्यवस्थित आपण हा गूळ मेल्ट करून घेणार आहोत. इथे पाहू शकता सगळं मेल्ट होत आलेलं आहे. छान आपण मेल्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात आहे ना त्याला असे फेस येतो. हे पहा फेस यायला चालू झालेला आहे. गूळ छान प्रकारे आपला वितळून इथे बघू शकता कलर खूप चेंज होत आलेला आहे. असा रेड डार्क रेड आपला ब्राऊन डार्क असा झालेला आहे. पाक तयार झालं आहे का नाही पाहण्यासाठी आपण एका बाऊलमध्ये थंड पाणी घेणार आहोत आणि हे थोडंसं पाक त्याच्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून आपल्याला लवकर कळते की आपलं पाकाचं गुळाचं तयार झाला आहे की नाही. इथे पाहू शकता ही गुळाची गोळी जर तयार झाली व त्या गोळीचा टकटक असा आवाज येऊ लागला तर आपला पाक हा परफेक्टली तयार झालेला आहे. हे पाहू शकता गुळाची गोळी तयार होत आहे, म्हणजे आपले गुळाचा पाक हा तयार झालेला आहे. इथे पाहू शकता याच्यामध्ये आता पाहू शकता याच्यामध्ये आता आपण तीळ घालून घ्यायचे आहेत. सर्व जे आपण भाजून घेतलेले आहोत सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर एका ताटाला किंवा आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत आणि सर्व मिश्रण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. इथे पहा इथे ताटामध्ये मी ओतून घेतलेलं आहे. पाहू शकता गरम गरमच ह्या चिक्की एकदम मस्त अशी सेट होते. पाहू शकता किती छान प्रकारे आणि सुंदर आपली ही तिळाची चिक्की तयार झालेली आहे. अप्रतिम अशी ही चिक्की दिसत आहे आपली. पाहू शकता मस्त आणि सुरेख दिसत आहे. पहा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जावा आणि नक्कीच ही चिक्की तुम्ही ट्राय करा. ओम करिश्मा रेसिपीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.